नमस्कार बैलगाडी मालक, स्वागत आहे तुमचं सर्वांचा आवडतं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे बुरकवडी खटाव फाटी, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ठिकाणी. दिनांक सालाबाप्रमाणे या वर्षी 9 ऑगस्ट 2026 रोजी भव्य दिव्य बिनजोडचं मैदान आहे. आमदार महेशदादा शिंदे आणि प्रसिद्ध बैलगाडी मालक राकेश गाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी राकेश गाडगे ते समस्त ग्रामस्थ खटावकर आहेत. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक प्रसिद्ध समालोचक प्रताप जांजुर्णे आहेत आणि आमचे मार्गदर्शक प्रसिद्ध बैलगाडी मालक अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका उपाध्यक्ष राहुल बापू जाधव आहेत. निकाली पंच या ठिकाणी शिंदेवाडीचे बुवा आहेत. एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे. राकेश भाऊ नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, चौथं पर्व आहे, कसं नियोजन आहे या वर्षी बिनजोड मैदानाचं? सालाबाद प्रमाणे दरवर्षी आम्ही आमदार महेशदादा शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मैदानाचे आम्ही दरवर्षी आखणी करत असतोय. त्यात माझा वाढदिवस 9 तारखेला असतोय. त्यालाच अनुसरून आमदारांना थोडंसं टायमिंग नसतंय 8 तारखेला. त्या हिशोबाने आम्ही 9 तारखेला मैदान हे दरवर्षीच 9 ऑगस्टलाच घेत असतोय. तर त्या अनुषंगाने हे मैदानाचं 4थं पर्व आहे आणि हे मैदान महेश शिंदे युवा मंच आमची सर्व टीम यांच्या वतीनं दरवर्षी आम्ही आयोजित करत असतोय. बैलगाडी मालकांना काय सांगायला बिनजोड मैदान घेण्यामागचा उद्देश काय? बिनजोड मैदान घेण्यामागचा उद्देश एकच आहे की आज आपण बघतोय मैदानांची परिस्थिती, बैलगाड्यांची संख्या वाढलेली आहे. प्रत्येक मैदानात 8, 9, 10 गाड्यानं बैल पळत असतात. 10 गाड्या पळत असतात. इथं 2च गाड्या पळत असतात. इथं 2 गाड्यात एक विजयी होत असतोय आणि तिथं 10 गाडीत एक जणाला गट पास होत असतोय आणि गट पास होऊन त्यात सेमी पास करून फायनलला जायचं असते. इथं तसं नसतंय. कमीत कमी 2 गाड्यात एक जो विजयी होईल तो गुलालाचा मानकरी होतोय आणि शिवाय काय जे बक्षीस असेल त्या बक्षिसाचा मानकरी असतोय. नक्कीच. त्याच अनुषंगाने आम्ही ही स्पर्धा भरवत असतोय दरवर्षी. आणि दुसरी गोष्ट, एक बैल कमीत कमी 2-3 शर्यती करू शकतो. हा, एक बैल 2-3 शर्यती करू शकतोय आणि जे नक्कीच. काही मुंबईचे नियम असतील त्या मुंबईच्या नियमाप्रमाणे आपण ही बैलगाडा शर्यत भरवत असतोय. नक्कीच. मित्रांनो, आपण आता रूपरेषा जाणून घेतली. आपल्यासोबत या ठिकाणी प्रसिद्ध समालोचक, ज्येष्ठ समालोचक तात्या आहेत. तात्याच्याकडून थोडं जाणून घेऊ. तात्या नमस्ते. नमस्ते. काय सांगाल तात्या, आता बिनजोड म्हणले की पहिलं नाव घेतलं जातं गाठा प्रताप तात्या जांजुर्णे तडवळीकर. आता बिनजोडचे बऱ्यापैकी तुम्ही या क्षेत्रात पहिल्यापासून आहे. 3 फेर असेल, बिनजोड असेल, तुम्ही मुंबईलाही गेलेला आहे, हो. गाठावी तुम्हाला माहिती हो. कसं नियोजन असणार आहे आणि नियमावली काय असेल इथली 9 तारखेची? बिनजोडचं मैदान घाटावरती या ठिकाणी परंपरा चालू केली आपल्या वाटतं मला ब्रह्मा पैलवान कुमटी यांनी घाटावर बिनजोडची परंपरा चालू केली. काय कारण तर मुंबईचा खेळ ज्या पद्धतीनं प्रत्येक बैल मालकाला गुलालाची आशा आहे आणि गुलालात राहू शकतो, त्यापेक्षामुळं या ठिकाणी आता घाटावरती बऱ्यापैकी बिनजोड भरायला लागली मैदानं. आणि बिनजोड भरवण्याचं कारण ह्यांनी आता बाकीची इतर मैदानं रोज मैदान असली, त्या दिवशी मैदान असलं तरी ह्यांनी परंपरा ही कंटिन्यू करायची नाही, ही त्यांचा खटावकरांचा मानस असल्यामुळं महेशदादांच्या वाढदिवसानिमित्ताने, राकेश गाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त मैदान आयोजन केलं. आता आपण बघितलंय म्हणजे 8 तारखेला मैदान आहे, 9 तारखेला मैदान आहे, 10 तारखेला मैदान आहे. मैदानं रोज आहेत, पण ह्यांची परंपरा ह्यांनी थांबवायचं नाही. ह्यांचा एकच उद्देश आहे की हे आपली परंपरा आपण इथून पुढे म्हणजे गेले 3 वर्ष आणि हे 4थं वर्ष आहे आणि 4थ्या वर्षातले सुद्धा परंपरा दुसरे मैदान पडलेत म्हणून थांबवायचं हा चुकीचं होतंय आणि बैल मालकावर अन्याय होतोय. त्यामुळे ह्यांनी एकच डोक्यात ठेवलं की बिनजोड हे आपलं काही केलं तरी इथं भरवायचंच. आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्राची अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणे, रायगड, पालघर, मुंबई आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्वांच्या विनंतीला मान देऊन मैदान माघारी न घेता हे मैदानाचं आयोजन केलं 9 तारखेलाच. कारण बऱ्याचशा शर्यती व्हॉट्सअपच्या माध्यमातून मुंबईमध्ये जमलेले आहेत. कारण मुंबईचे आमचे सहकारी मित्र राहुल भोईर समालोचक, त्यांनी त्याची कल्पना दिली की मुंबईमधनं बऱ्याचशा शर्यती जमलेल्या आहेत आणि बिनजोड हे काही केलं तरी इथं होणारच. आणि माझी सुद्धा बैलगाडी मालकाला विनंती असेल, आपण आता खेळताय, रोज मैदान खेळताय, रोज मैदानामध्ये आपल्याला गुलाल मिळतोय असं नाहीच. बरेच या ठिकाणी बैलगाडी मालक गुलालापासून अजूनही वंचित आहेत. त्यासाठी मी आवर्जून बैलगाडी मालकांना वारंवार प्रत्येक बिनजोडच्या टायमिंगला सांगतो की आपण बिनजोड खेळा. कारण इथं मैदानात तुम्हाला चॉईस आहे. तुमच्या बरोबरीचा पैलवान, तुमच्या बरोबरीची गाडी तुम्हाला ही
आपल्याला पेलू शकते, काय करू शकते. त्यामुळं तुम्हाला गुलालाची अपेक्षा आणि गुलाल इथं मिळू शकतो हे तुम्हाला पूर्णपणे माहिती आहे. बरं, तिथं काय एकदा गटात मार खाल्ला की तुम्हाला घरी जाण्याशिवाय पर्याय नाही. इथं निदान तुम्हाला लगेच दुसरा बैल एखादा घालून दुसरी शर्यत तुम्ही करू शकता. इथं चॉईस आहे. त्यामुळं आवर्जून बैलगाडी मालकांना मी विनंती करेन की आपण बिनजोड हे खेळलं पाहिजे. कमीत कमी घाटावर सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे 15 दिवसाला एक बिनजोड झालं तर बऱ्यापैकी जो आता बैलगाडीची संख्या वाढलेली आहे त्यांना सगळ्यांना गुलाल इथं मिळणार. नक्कीच. तर त्या नियमावली कशी असणार आहे? आता नियमावली बऱ्यापैकी जरा मुंबईतली वेगळ्या घाटावर थोडी मुंबईकरांना आग्रह करून घाटावले आपल्या बैलगाडी मालकांनी काय झालं संघटनेचे होते. आता नियम हे मुंबईप्रमाणेच आपण सगळे वापरतोय आणि बऱ्यापैकी सगळ्यांना माहित झालेत. म्हणजे दोन्ही गाड्या बाहेर गेल्या की आपण त्यांना सामना देतोय. देवदगडापासून गाडी सरळ येणार आहे त्या गाडीला निकाल देतोय. आणि आता म्हणजे ही बघायला गेलं आता मुंबईच्या नियमाप्रमाणे फक्त तिथं ओपन फक्त नाव पुकारलं जातं. फक्त आपण त्यांना मुंबईला म्हणजे संघटनेला विनंती करून तिथं आदत बैल असं इथं शर्यती घ्यायला सुद्धा आपण त्यांना भाग पाडले की बाबा इथं सामान्य बैलगाडी मालक आहे त्यामुळे त्यांना आदत बैल ह्या बिनजोडला नाव देऊ शकतो. हे आपण त्यांच्याकडून ते घेतलेलं आहे वधवून. त्या पद्धतीने आपण इथं नाव देत असताना आदत बैलाची असेल ओपनची गाडी असेल त्या पद्धतीने नाव देतो. आणि संघटनेचे जे नियम आहेत मुंबईमध्ये एक साइड 15% कटिंग बादली ही त्या बिनजोडचं या शर्यतीचं एक ही आहे मान सन्मान आहे तो. ज्या पद्धतीने 3 फेऱ्याला आपण या ठिकाणी ढालीला मान देतो तसं बादलीला इथं मान आहे बिनजोडच्या मैदानात. आणि उद्याच्या मैदानाचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की जे आपल्याला आपण शर्यत करणार आहे त्याची आपल्याला ती बादली तर आपण लावत असतो ती बादली मिळणार आहे. परंतु त्याच्या व्यतिरिक्त विनामूल्य म्हणजे त्याचं फी काय कुठली आकारली जाणार नाही. परंतु त्या विजेत्या बैल मालकाला एक सन्मान चिन्ह द्यायचं निर्धार त्यांनी केला. आणि आमदार साहेबांच्या विनंतीला मान देऊन म्हणजे प्रत्येक बैलगाडी मालकाला काहीतरी इथं मिळालं पाहिजे ह्या हेतून जी शर्यत करणार आहे त्याला विजेत्याला ते चषक असणार आहे. आणि जो जास्त शर्यती करणार त्याला चषक आहे. जो बिनजोडला दोन्ही साईडनं जो बिनजोड राहणार आहे उद्याच्या मैदानामध्ये त्याला एक सन्मान चिन्ह मोठ्या पद्धतीनं असं त्यांनी बनवलंय. 3-3.5 फुटाचं उंच सन्मान चिन्ह. जास्त ड्रायव्हर जो शर्यत करेल त्याला आहे. जो जास्त बैल या ठिकाणी गाडी शर्यत करणार आहे त्यांना सुद्धा सन्मान चिन्ह आहे. म्हणजे सन्मान चिन्हाचा पाऊस आहे. आणि ह्या बैल म्हणजे आवर्जून का ह्या सांगण्यामागचा उद्देश आहे की आपण सर्वजण गुलाला बरोबर आपल्याला ते हवं असतं ते सन्मान चिन्ह. जेणेकरून माझ्या घरात माझ्या बैलांनी कमवलंय हे दाखवायला आपल्याला बी ते एक मानानं अभिमानानं आपण ते घरात लावत असतो की हे माझ्या बैलाचं सन्मान चिन्ह विजेतेच आहे. आणि त्याचबरोबर आपण जसं गटामध्ये आपण 3 फेऱ्याच्या मैदानात गटपास झाला की बैलांच्यावरती आपण नंबर टाकतो त्याच पद्धतीनं या उद्याच्या मैदानात सुद्धा जो शर्यत विजेता होणार आहे त्या बैलावरती आपण तो नंबर टाकणार आहे. जेणेकरून त्या बैल मालकाला समाधान आहे. तुम्ही बरेचसे बैल मालक बघा की गाडी जरी डबल पळाली असली तरी नंबर टाकला की नंतर सांगतो तो की माझी गाडी डबल पळायला मला नंबर देऊ नका दुसऱ्याला नंबर द्या. म्हणजे त्याची एक आवड आहे की माझ्या बैलावर सुद्धा त्याचा काहीतरी विजेताचा नंबर पडला पाहिजे. त्यासाठी हा सुद्धा एक त्यांनी योजना ती केलेली आहे. आणि उद्याच्या मैदानात सर्व काही इच्छा बैल मालकांच्या पूर्ण होतील अशी मला आशा आहे. नक्कीच मित्रांनो त्यांनी बरीचशी माहिती दिली. नंबर पडण्यामागचं कारण सगळ्यात महत्वाचं गट पास झाला तरी आनंद मोठा असतो आपल्या सर्वसामान्य बैलगाडी मालकांना. त्या अनुषंगानं नंबर टाकून शर्यत जिंकली की नंबर पडणार आहे पहिल्यावरती. सन्मान चिन्ह म्हणाल तर पाऊस आहे. गट म्हणजे शर्यत झाली की बादली सोबत एक सन्मान चिन्ह विनामूल्य असणारच आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात जास्त शर्यत करणारा बैल असेल सगळ्यात जास्त शर्यत करणारा ड्रायव्हर असेल दोन्ही साईड बिनजोड शर्यत बैल असेल सगळ्यांना सन्मान चिन्ह आकर्षक देऊन सन्मान केला जाणार आहे. आपल्यासोबत या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघ खटाव तालुका रोखठोक व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे खटाव तालुक्यात राहुल बापू जाधव आहेत. बापूंच्याकडून थोडं जाणून घेऊ. नमस्ते. नमस्कार. काय सांगाल आता एक बैलगाडी मालक पण आहे तुम्ही आणि अखिल भारतीय बैलगाडी खटाव तालुका उपाध्यक्ष आहे. काय सांगाल बैलगाडी मालकांना 9 तारखेच्या मैदान संदर्भात? 9 तारखेचं होणारं बिनजोडचं मैदान सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे महत्वाची बुरकोडी फाटी खटाव फाटी आपण म्हणतो ती त्या योग्य बिनजोड जोग हे महाराष्ट्रात एकमेव रान असेल की ती खटाव फाटी किंवा बुरकोडी फाटी आपण म्हणतो. हो. आम्ही तर वैयक्तिक वाटच बघत असतो की बिनजोडचं मैदान कधी पडते. कारण नुसतं पळणंच नाही की त्या मुंबईच्या लोकांचं जे आपला सलोख आहे त्यांचं येणं जाणं गाठी बिटी ही सगळं आमच्या बिनजोडच्या मैदानावर अवलंबून राहते. बरोबर. आता परवा मैदान आहे तर ते आज तुम्हाला जाणवल की पुसेगाव लॉज किती फुल होते किंवा काय होते. कारण सगळ्या लोकांचं येणं जाणं काय रती पेंट कोणाला देणं घेणं ते सगळं बिनजोडच्या मैदानावर आपल्या घाटावल्या लोकांचं आणि मुंबईवाल्यांचं बरंच समीकरण त्याच्यावर अवलंबून राहते. नक्कीच येणं जाणं. आणि घाटावर आल्यानंतर मित्र परिवार सगळा भेटी गाठी. हो मैदान एका दिवसाचं पण 2 दिवसाचं आमचे त्याच्या मागचं उद्दिष्ट काय काय वेगळं असतं.
एकत्र भेटी गाठी होती त्या, पार्टी वगैरे होत्या त्या, संबंध जवळ येते मुंबईवाल्यांचं आणि आमचं. नक्कीच. त्यासाठी आम्ही बिनजोडच्या मैदानाची वाटच बघत बसलो. नक्कीच. बापू, बैलगाडी मालकांना काय सांगाल? आता 3 फेरे जर आपली नियमावली सगळ्यांना माहिती आहे, बिनजोडसाठी नियमावली जे मुंबईचे त्या नियमानुसार असते, परंतु या ठिकाणी समजा आता निकालामध्ये जर का तुम्हाला अडचण वाटली बाबा संघटनेच्या वतीने तालुक्याच्या, तर पुढच्या निकाल वरती पाठवायचं म्हणलं तर काय ह्याच्यावरती पर्याय काय असणार आहे? ज्या आम्हाला जे देता येत नाही निकाल किंवा आपल्या थोडीशी दुरावस्था होती की काय करावं, त्या क्षणाला आम्ही तो मुंबई कमिटीकडे निकाल देतो आणि त्यांच्या निकालाला आतापर्यंत खडा तालुक्यात कधी अपोज केलेला नाही. ते देतील ते निकाल म्हणजे इतिहासात बी आतापर्यंत घडलं नाही की त्यांनी दिला आणि आपण रिजेक्ट केला किंवा काय. बरं. ते सर्वस्व अधिकार मुंबई कमिटीला राहील निकाल देण्याचा. नक्कीच. मैदान जरी खडा तालुक्यात होत असलं तरी निकाल जे होणार ते मुंबईतनच होणार. अडचणीचे निकाल. मित्रांनो लक्षात घ्या, आता बापूंनी सांगितलं, जरी इथं बाबा बापूंना वाटलं की बाबा इथं 19-20 आहे किंवा आम्ही ह्यात जास्त काय म्हणजे सांगू शकत नाही कन्फर्म, वरती निकाल झाला मुंबई कमिटीकडे, मुंबई कमिटीचा जो निकाल येईल तो बापूंनी सांगितलं आम्ही मान्य करीन आणि बैलगाडी मालकांनी मान्य करायचं. मान्य बी करतील आणि केलंय आतापर्यंत. आतापर्यंत सुद्धा बैलगाडी मालकांनी मुंबईला जेवढे निकाल गेले मुंबई कमिटीकडे, त्यांनी हे योग्य निकाल देऊन कुठल्याही बाबा बैलगाडी मालक असं नाही की घाटावला एक बैल पळाला आहे विरुद्ध गाडी मुंबईचे किंवा मुंबईच्या गाडीला निकाल द्यावा असला कुठलाही तो जबाव नाही. संघटना म्हणलं की पहिली गोष्ट सगळ्यांना सामान्य आहे आणि मुंबई कमिटीमध्ये कटिंगच्या बाबतीत सुद्धा मुंबईने कधीच केलं नाही की आम्हाला हा. किंवा की जास्त घेतलं पैसे किंवा आणि नाही, महत्वाचं नाही. तात्यांनी सांगितलं जसं कटिंग म्हणतो आपण, मुंबईच्या नियमाप्रमाणे तात्यांनी सांगितलं 1 साइड 15% कटिंग एका साईडचं. कटिंगच्या बाबतीत सुद्धा आतापर्यंत मुंबईवाल्यांची कधी तक्रार नाही की आमचं कटिंग जास्त झालंय किंवा आम्हाला इथं गंडवलंय किंवा इथं चुकीचे पैसे घेतले, असलं कुठलंही नाही. एकमेव आदत नाव जर सोडलं तर हा. त्यांच्या आणि आपल्या मैदानात काहीच फरक नाही. हो. नक्कीच. संपूर्ण फक्त स्थळ इथलं मैदान मुंबईच. मुंबईचं नक्कीच. फक्त एकच त्यात की आदत बैल आपण नाव देतो, एवढं एक सोडलं तर काहीच विषय येणार नाही. आदत बैल देण्यामागचं कारण बैलगाडी मला लक्षात घ्या, मुंबईमध्ये आदत बैल नाव देता येत नाही. फक्त मुंबईच्या नियमानुसार ओपन मध्ये सगळ्या गाड्यांची नावं दिली जातात, पण आपल्या घाटावर सर्वसामान्य बैलगाडी मालक असल्या अनुषंगानं या ठिकाणी तालुका संघटना असेल, महाराष्ट्र राज्य संघटना असेल किंवा बैलगाडी मालक यांच्या आग्रहाखातीर मुंबई कमिटी संदीपभाई माळे असतील, त्यांनी या ठिकाणी की सगळ्यांचा मान सन्मान राखून की बाबा चला ठीक आहे तुम्हाला घाटावर आदत बैलला नाव द्या जेणेकरून सर्वसामान्य बैलगाडी मालकांना शर्यत होतील. त्यामुळे संदीपांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो मी या मुलाखतीच्या माध्यमातून की त्यांनी एक मुभा दिली की बाबा चला घाटावले बैलगाडी मालकांना कुठेतरी आदत बैल मध्ये पळावं, त्यांची वासरं उजेडात यावी, या अनुषंगाने आदत बैल आणि ओपनला नाव देऊ शकतो आपण. दुसरा बैलला बापू नाव देता येत नाही, नाही कारण दुसरा बैल म्हणलं की मुंबईच्या नियमाप्रमाणे ओपन मध्येच गेला तो. त्यामुळे बैलगाडी मालकांना लक्षात आहे, नियम सगळे मुंबईचे आहेत. जसं बापूंनी सांगितलं आम्हाला अडचण वाटली तर आम्ही डायरेक्ट मुंबई कमिटी संपर्क साधणार आहे. त्यामुळे कुठली पार्सलिटी नाही, ओळख वशिला नाही, रितसर आणि पारदर्शक बिनजोडचं मैदान येत्या 9 ऑगस्टला संपन्न होतोय. एक महत्वाचा मुद्दा की बॅरिगेट आतापर्यंत 2 मैदान इथं भरली, डाव्या साईडला जरा शेतीचं नुकसान होत होतं म्हणून आम्ही डावी साईड जरा जास्त वाढवायचो, पण आता ह्या वेळेस दोन्ही जेवढं डाव्या साईडला बॅरिगेट जाणार खाली तेवढंच उजव्या रस्त्याला बॅरिगेट जाणार. नक्कीच. मग दोन्ही जास्त ते pack जराशी असतात. मुंबईवाल्यांचा गैरसमज झाला होता की डाव्या साईडला खाली जास्त कारण उजवीला कमी काय, गाडीला त्या मिळतं आणि ह्या गाडीला मिळत नाही. बरोबर. तर त्यानुसार आम्ही दोन्ही बाजूला सेम बॅरिगेटिंग ह्यावेळेस ते बदल राहणार आहे ह्यावेळेस जेणेकरून दोन्ही बैलांना त्रास नाही. दोन्ही बाजूला त्रास. नक्कीच. बघा बैलगाडी मालकांना लक्षात घ्या, मुंबईचे बैलगाडी मालक असतील किंवा घाटावली की कुठल्या प्रकारे बॅरिगेट एक साईडला लागायचं त्याचं कारण होतं या बाजूला जरा बघू शकता आपण डाव्या बाजूला जरा शेती आहे, बाग आहे, त्यामुळे त्यांचं नुकसान होत त्या अनुषंगानं पूर्ण बॅरिगेट असायचं. परंतु या ठिकाणी आता येत्या 9 ऑगस्टला दोन्ही साईडने एकसारखं बॅरिगेट असणार, दोन्ही बाजूला पूर्ण करणार. कुठल्याही प्रकारे दोन्ही साईडला कमी नसणार, एकसारखं बॅरिगेट लागणार आहे. त्यामुळे बैलगाडी मालकांनी विनंती कसल्याही आपण बळी पडू नका आणि येत्या 9 तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित बिनजोड शर्यती शोभा वाढवा. महत्वाचं म्हणजे पहिल्या 101 शर्यतीला मानाचं सन्मान चिन्ह राहणार आहे विजेत्या गाडीला. आपण 100 सन्मान चिन्ह बनवलेले आहे ते. 100 हा. 100 सन्मान चिन्हात बैलगाडी मला लक्षात आहे. म्हणजे पहिल्या ज्या 100 शर्यत होतील त्यांना सन्मान चिन्ह मिळेल, तिथनं पुढे मिळालीच तरी ते आपण- उपलब्ध झाली तर त्या पुढचे बी करण्यात येतील. पण आता तुम्हाला बाईट मध्ये शक्यतो आम्ही 100 पहिल्या शर्तीला सन्मान चिन्ह आणि मिळेल. लवकर आला म्हणजे आपल्याला बरं होईल, मैदान लवकर वेळेत चालू होईल नक्कीच. आणि त्यात आपल्याला खेळायला 2-3 शर्यती करताना आनंद मिळेल. नक्कीच. बापू आता काय सांगाल, आता पावसा संदर्भात काय सांगाल? पावसाचं वातावरण बी नाही इकडं आणि आला तरी काय ही फाटी सगळ्याला परिचित आहे. पावसाचा अजिबात त्रास या फाटीला होत नाही. मित्रांनो आपण पाहू शकता आता मुलाखतीच्या माध्यमातून फाटीचं काम बघा, आता सुसज्ज फाटी झाली, व्यवस्थित ब्लेड मारून ट्रॅक्टर आहे पाठीमाग आणि महत्वाचं या फाटीला बघा बघू शकता आपण कसली अडचण येत नाही, कारण किती पाऊस झाला तरी अडचण नाही. खडा वगैरे काय नाही. आणि खडा वगैरे काय म्हणजे साफ केलेलं आहे फाटी व्यवस्थित. दोन्ही फाट्यांचं काम चाललंय, आता आपली मुलाखत चालली म्हणून ट्रॅक्टर पाठीमागे थांबलेला आहे. दोन्ही फाटी सुसज्ज केल्यात
अंतर हातातलं 14-15 फुटाचं असणार आहे. बॅरिकेटिंग फुल आहे दोन्ही साईडनं परमिशन सुद्धा आलेली आहे आणि परमिशन रात्रीच ग्रुपवर टाकले राकेश शेट्टी. त्यामुळे कुठल्या आपण बळी न पडता येत्या 9 ऑगस्टला म्हणजे परवा दिवशी मोठ्या संख्येने उपस्थित या बिनजोड मैदानात शोभा वाढवा ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं सांग बरं. आणि महत्वाचा एक विषय, उद्या जे बिनजोडचं मैदान होतं त्या मैदानामध्ये बऱ्याच दिवसापासून कमिटीची इच्छा आणि आमदार साहेबांची इच्छा सुद्धा होती की आयोजक म्हणून आपण जरी असलो तरी आपल्याला सहकार्य करणारे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे जे खटाव तालुक्यातले पदाधिकारी असतील, अध्यक्ष, उपाध्यक्ष, आमच्या जे समालोचक असतील, या सगळ्यांचा सन्मान व्हावा ही एक त्यांची मनापासून इच्छा होती. त्यामुळे उद्याच्या मैदानामध्ये अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका असतील, वरिष्ठ कमिटीचे जे जे पदाधिकारी उपस्थित असतील त्यास आणि मुंबई कमिटीचे समालोचक असतील, तिथले बैलगाडी मालक पदाधिकारी असतील, त्यांचा सगळ्यांचा सन्मान उद्याच्या मैदानामध्ये घेतले जाणार आहेत.